सर्व बौद्ध उपासक उपासिकांना, तसेच आज ज्यांच्या घरी या संघाला आमंत्रित केलेला आहे असे आयुष्यमान शशिकांतजी जामीनकर सर, त्यांच्या सुविज्ञ पत्नी जामीनकर ताई आणि आमंत्रित निमंत्रित बौद्ध उपासक उपासिकांना, वर्षवासाच्या या मंगल पर्वावर आपण संघाला आमंत्रित करून फार मोठं पुण्यकर्म केलेलं आहे। मुळातच वर्षवास हा बौद्ध उपासक उपासिकांसाठी ज्या प्रकारे भिक्खू भिक्खुनीसाठी कुशल कर्म पुण्यकर्म अर्जित करण्याचा काळ असतो, अशाच प्रकारे बौद्ध उपासक उपासिका सुद्धा या 3 महिन्याच्या वर्षवासामध्ये विहारात जाऊन किंवा भिक्खू संघाला आमंत्रित करून दानशील भावना ही कुशलपद निर्माण करत असतात। आणि ही कुशलपद माणसाला जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे। बुद्ध म्हणतात, दानन ठाणे ही मनुष्याण, दानन दुर्गती निवारण, दानन साधकं सोपानन, दानन साधकं निब्बाण। अंगुत्तर निकायातील अतिशय महत्वाची ही गाथा आहे। काय म्हणतात तथागत की दान हे माणसाला मनुष्याच्या या लोकामध्ये, हे जे कामलोक आहे ही कामभूमी आहे आणि 54 प्रकारची ही कामभूमी आहे। कामावचर, रूपावचर, अरूपावचर आणि लोकोत्तर। जसं कामावचर 54 चित्त आहे, रूपावचर 15 आहेत, अरूपावचर 12 आहेत आणि लोकोत्तर भूमीचे 8 चित्त आहेत। असे 89 प्रकारचे चित्त आपण आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या उत्पन्न होत असतात। आणि या चित्ताचा स्वभाव हा अनेक प्रकारे त्याच्या पारमितावर अवलंबून आहे, तथागत म्हणतात। तर दानाची चेतना तुमच्यामध्ये निर्माण होणं, याच्यासाठी कुशल कर्म पाहिजे। आणि बुद्ध समोर काय म्हणतात, चेतनाह भिक्खवे कम्म वदामि, की भिक्खूनो, ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये दानाची चेतना आहे तो कुशल कर्म करत असतो। आणि म्हणून जो व्यक्ती या वर्षवासामध्ये दान कर्म करतो, दान ही पहिली पारमिता आहे। बाबासाहेबांनी सुद्धा 12वीची प्रतिज्ञा दिलेली आहे की भगवंताने सांगितलेल्या 10 पारमितांचा मी अवलंब करेन। जोपर्यंत एखादा व्यक्ती या पारमिता पूर्ण करत नाही तो मुक्त होऊ शकत नाही, तो जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकत नाही, तो काम तृष्णेतून, भव तृष्णेतून, विभव तृष्णेतून मुक्त होऊ शकत नाही। आणि बुद्धाने म्हटलं की दान कर्म करा, असं म्हणतेनी सांगितलेले आहे की 4 प्रकारचे दान सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे। ते 4 प्रकारचे दान संघाला आपण देत असतो। भोजन दान असेल, वस्त्रदान असेल, औषधीचं दान असेल, हे आपण दान देत असतो। किंवा एखादी झोपण्याची वस्तू आहे, शयनासन दान, हे 4 दान जेव्हा तुम्ही भिक्खू संघाला देत असता तेव्हाच भिक्खू संघ तुम्हाला योग्य प्रकारे धम्माचं दान देत असतात। आणि बुद्ध काय म्हणतात समोर, सब्ब दानम धम्म दानम जिनाती, सर्व दानामध्ये धम्माचं दान हे सर्वश्रेष्ठ आहे। आणि भिक्खू संघ हा तेव्हाच दान कर्म करू शकतो, धम्माचं दान। भिक्खू संघ हा तेव्हाच धम्माचं दान देऊ शकतो जेव्हा तुमच्यासारखे श्रद्धा संपन्न उपासक हे त्यांना 4 गोष्टी देऊ शकतात। आणि जे लोक ही दान पारमिता पूर्ण करते, दानाची पारमी, दानाची परमत्त पारमी, दानाची उपपारमी, मी बोलणार तर मग मी कसं बोलू, धम्मा देशनेमध्ये कसं होईल, बोलता 2 मिनिट थांबा। तर दान पारमी, दानाची उपपारमी, दानाची परमत्त पारमी। सिद्धार्थ गौतम काही डायरेक्ट सम्यक समृद्ध नाही बनले, 4 लाख एक असंख्य कल्पामध्ये पुण्य पारमिता पूर्ण केल्या म्हणतात बुद्ध। कधी दानाची पारमी जसं तुम्ही 4 प्रकारचं दान देता, 80,000 करोड दान रुपये त्यांनी देऊन दिले। दानाची उपपारमी, आपला मुलगा दान देणं, मुलगी दान देणं। सम्राट अशोक राजाने सुद्धा 84,000 विहार बांधले, त्याचा खर्च 96,000 करोड आहे। आणि ते सगळं दान कर्म केल्यानंतर एवढा मोठा महान राजा दोन्ही हात जोडून मोगली पुत्र तिस्स जे भिक्खू होते, महातेरो अरहत भिक्षू होते, त्यांच्या समोर आला आणि म्हणतो, भंते मी धम्माचा दायक झालेलो आहे, धम्माचा वारसदार झालेलो आहे। ते म्हणतात नाही, राजा जोपर्यंत एक पुत्र, एक मुलगा, एक मुलगी तू धम्माला दान देणार नाही तोपर्यंत धम्माचा दायक होणार नाही। तर या सम्राट राजाने, अशोकाने एक मुलगा महामहेंद्र भिक्खू, अरहत भिक्षू आणि भिक्खुनी संघमित्रा या दोघांना दान दिलं बघा। म्हणजे दानाची उपपारमी केली ना सम्राट अशोक राजाने।
भगवंतानी सुद्धा एका चर्येमध्ये आपला मुलगा दान दिला, मुलगी दान दिली, पत्नी दान दिली एका याचकाला. किती मोठं पुण्यकर्म आहे. आणि दानाची परमत्त पारमी त्यामध्ये बोधिसत्वाने आपलं मांस दान दिलं, रक्तदान दिलं, शिबिराच्या चर्येमध्ये दोन्ही डोळे दान दिले. असं दान कोणी देईल का? आणि ही दान पारमिता ही बौद्ध धर्माची पहिली पारमिता आहे, लक्षात घ्या. आणि या वर्षवासामध्ये तुम्हाला ही पारमिता पूर्ण करायची आहे. जो व्यक्ती दान कर्म करेल त्याच्यातला अहंकार, अहमभाव, ममभाव, जे काही अज्ञान आहे, अविद्या आहे, हे नष्ट होईल. बेचैनी नष्ट होईल, व्याकुलता नष्ट होईल, द्वेष नष्ट होईल, मोह नष्ट होईल, लोभ नष्ट होईल. आणि जो व्यक्ती दान कर्म करतो तोच व्यक्ती शीलामध्ये प्रतिष्ठित होईल. कारण बौद्ध धर्माची जी आचारसंहिता आहे, जसं भिक्खू आणि भिक्खुनीसाठी नियम आहे 227 आणि 311 नियम, तसेच बौद्ध उपासकांसाठी पंचशील, अष्टशील, अनागारिक दशशील हे आहे. आणि या शीलाचं पालन करूनच आपल्याला समोरची पायरी गाठायची आहे. आणि मग वर्षवासामध्ये भगवंत म्हणतात की दान कर्म तर हे पुण्यकर्म आहे, संघाला दान देणं, पण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ कर्म आहे ते म्हणजे शीलाचं पालन करणं. कारण शील तुम्हाला वळण लावतं, तुमच्या मनाला संस्कारित करतं, तुमच्या मनाला विकारमुक्त करत असतं. आणि जे लोक शीलावर प्रतिष्ठित आहे, शिले प्रतिष्ठाय नरो सपय्यो चित्तन पय्यंच भावय आतापि निपको भिक्खू सो इमन विजते जटंती. जो व्यक्ती शील समाधी प्रज्ञेचं जीवन जगतो, आपल्या चित्ताला विकारविहीन करतो, समाधीस्थ करतो, तोच व्यक्ती या तृष्णारूपी कामरूपी जाळ्यातून तो स्वतःची मुक्तता करू शकतो. आणि मग शील किती महत्वाचा आहे बघा. जो व्यक्ती शीलामध्ये प्रतिष्ठित होईल तो ध्यानामध्ये, समाधीमध्ये प्रतिष्ठित होईल, त्याचं चित्त हे एकाग्र होईल. कुशल चित्तस्स एकगता इति समाधी त्याला म्हटलेलं आहे. कुशल चित्तस्स एकगता इति विपස්සना ज्ञानन इति समाधी. ही समाधी म्हणजे फक्त बसणं नव्हे, आपल्या चित्ताला एकाग्र करणे आणि ध्यानामध्ये त्या चित्ताला उतरवणे. ध्यानंगाने ध्यान संप्रयुक्तकानं तम धम्मानं तम समुत्थानानं च रूपानं ध्यान पच्चेन पच्चयो. बुद्धाने असं म्हटले ध्यान की आनापानसती जेव्हा तुम्ही करता, निसीदती मांडी घालणे, पलंगवा, आबुजित्वा, उजू काय ही सरळ काय करायची आहे, पणिधाय सती उपठप्पेत्वा, हे जे तुमचं मन आहे या त्रिकोणी भागावर आणणं त्याला सती उपठप्पेत्वा म्हटलेलं आहे. आणि मग श्वासाला जाणणं, श्वास येत आहे जात आहे, मग तो दीर्घ आहे का, रस्व आहे का, मोठा आहे का, छोटा आहे का, दीघन वा अस्त सामिती बजाना, रसन वा अस्त सामिती बजाना, सप्प काय पटी संवेदी असतासी सामिती शिकती. हा श्वास जेव्हा तुम्ही फुफ्फुसामध्ये घेता, तो श्वास तुमच्या डोक्यापासून तर नखापर्यंत जातो ओटूच्या माध्यमातून. आणि मग तो जाणतो, या वेगवेगळ्या संवेदनाला जाणतो, आपल्या चित्ताला एकाग्र करतो. अथी कायोती, अरे ही माझी काया आहे जी बदलणारी आहे. पचुपट्टिता होती ज्ञानदेव पटिसत्ती मथाय, अशा प्रकारे तो ध्यान करतो. म्हणजे आपल्या विकाराला तो नष्ट करतो. त्याच्या मनातले जे विकार आहे ते विकार तो नष्ट करतो. आणि विकाराला नष्ट करता करता तो जेव्हा प्रज्ञेमध्ये उतरतो, प्रज्ञा तरी कल्याणकारी आहे ना. प्रज्ञेचं लक्षण आहे इदं दुःख नीच, इदं दुःख अनात्म, अनात्मबोध, दुःख नीच अनात्मबोध हे प्रज्ञेचं लक्षण आहे. आणि ज्या व्यक्तीची प्रज्ञा विकसित झाली त्याला सत्याचा मार्ग प्राप्त होत असतो. आणि मग वर्षवासामध्ये तुम्हाला या दसोपारमिता पूर्ण करायच्या आहेत. दान, शील, लेखम, प्रज्ञा, वीर्य, खंती, सच्च, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा. आणि या पारमिता पूर्ण करत करत हे जे जीवन अतिशय सुंदर आहे. बोलताना म्हटलं ना, दुर्लभ पुरीसा जाती, माणसाचं जीवन फार दुर्लभ आहे. आणि या दुर्लभ जीवनामध्ये जर आपण धम्माचं पालन केलं नाही, जो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे, त्या धम्माचं पालन करून आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त करता आलं पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात त्या चॅप्टर मध्ये, धम्म म्हणजे काय, टू मेंटेन प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्मा. जीवनाची पवित्रता धारण करणं म्हणजे धम्म आहे. आणि प्रत्येक व्यक्ती 5 प्रकारच्या दुर्बलता करत असतो. प्रत्येक व्यक्ती बघा, असा 100 व्यक्तीचं निरीक्षण केलं, त्याच्यातले 20-30 व्यक्ती जीव हिंसा करतील, प्राणीहिंसा, खोटं बोलतील, व्यभिचार करतील, मादक पदार्थ खोटं बोलतील, चोरी करतील, मादक पदार्थाचं सेवन करतील. आणि बाबासाहेब म्हणतात या दुर्बलता आहे. आणि या दुर्बलता जर तुम्हाला दूर करायच्या असेल तर तुम्हाला शीलाचं पालन करावं लागेल. म्हणजे तुमची काया शुद्ध करावं लागेल. प्युरिटी ऑफ बॉडी, कायेची शुद्धता.
मग कायची शुद्धता पंचशिलाचं पालन करू. हिंसा न करणं, चोरी न करणं, व्यभिचार न करणं म्हणजे कायची शुद्धता. वाचेची शुद्धता, या वाचेद्वारे खोटं न बोलणं, सुगली चहाडी न करणं, कठोर वेचन न बोलणं आणि व्यर्थ बडबड न करणं म्हणजे वाचेची शुद्धता. आणि मनाची शुद्धता, मनच प्रमुख आहे ना. बुद्धाने म्हटलं माइंड इज प्राईम अँड माइंड इज फोररनर ऑफ ऑल डीड्स, गुड डीड्स अँड बॅड डीड्स. मन प्रमुख आहे, मन प्रधान आहे, मन सर्व संस्काराचं माहेरघर आहे. आणि मनामध्ये जी काही विकार उत्पन्न होतात, राग, द्वेष, मोह, त्यालाच कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा म्हटलेला आहे. आणि जो व्यक्ती या मनातील विकाराला नष्ट करतो त्याचं मन हे शुद्ध होत असतं आणि त्यालाच बाबासाहेब काय म्हणतात, प्युरिटी ऑफ माइंड. आणि ज्या व्यक्तीमध्ये कायेची शुद्धता, वाचेची शुद्धता, मनाची शुद्धता ज्याने धारण केलेली आहे त्याच व्यक्तीमध्ये 4 स्मृतिपठ्ठान उपस्थित होतात. बघा, बाबासाहेबांनी सुद्धा ध्यान ते करायचे, कंटेम्प्लेशन, आनापानसती करायचे. मग 4 स्मृतिपठ्ठान कुठली आहे? एक म्हणतात कायानुपश्यना, दुसरी आहे वेदनानुपश्यना, तिसरी आहे चित्तानुपश्यना आणि चौथी आहे धम्मानुपश्यना. जो सतीपठ्ठान सुत्तामध्ये भगवंताने उपदेश दिलेला आहे, एका यनो अयम भिक्कवे मग्गानम सत्य विशुद्धिया, काये कायानुपस्सी विरती, वेदनानु वेदनानुपस्सी विरती, चित्ते चित्तानुपस्सी विरती, धम्मेसु धम्मानुपस्सी विरती. हा एकच मार्ग आहे. आतापि संपजानो सतीमा भिन्नेय लोके अभिचादोमनस. की जो व्यक्ती या 4 स्मृती प्रस्थानाला निर्माण करेल, पंचशिलाचं पालन करून, कायानुपश्यना, वेदानुपश्यना, चित्तानुपश्यना, धम्मानुपश्यना, तो व्यक्ती, त्या व्यक्तीला बाबासाहेब काय म्हणतात? तो व्यक्ती निष्कलंक आहे म्हणतात बाबासाहेब. तो व्यक्ती पवित्र आहे, तो व्यक्ती खरा धम्मचारी व्यक्ती आहे. आणि जो व्यक्ती अशा प्रकारचं आचरण करेल तोच व्यक्ती धम्माचं पालन करतो, तो खरा धम्मदर आहे, धम्माचं आचरण करणार आहे. आपण नेहमी म्हणतो बौद्ध धम्म, बौद्ध धम्म. काय आहे बौद्ध धम्म? बाबासाहेब म्हणतात प्रज्ञा आणि करुणा यांचा अनुपम संघ म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म. जे भंतेजींनी करुणेवर फार छान विश्लेषण केलेलं आहे. ठीक आहे. तर करुणा अत्यंत महत्वाची आहे आणि प्रज्ञा तेवढीच महत्वाची आहे. प्रज्ञा आणि करुणा यांचा अनुपम संघ म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म होय. आणि तो धम्म, त्या धम्माची तत्व, त्याची आधारशिला शील, समाधी, प्रज्ञा, 22 प्रतिज्ञा, आपल्या मनामध्ये अनंत मैत्री, मुदिता, करुणा, उपेक्षा भाव निर्माण करून या दुर्लभ जीवनाला आपण पूर्णत्व प्राप्त करून द्यायचं आहे. आणि ज्या व्यक्तीचं पूर्णत्व प्राप्त झाला म्हणजे त्याला निब्बाणाच्या 4 अवस्था प्राप्त झाल्या. सुख म्हणजे काय? सुखाची व्याख्या सुद्धा बुद्धाने केलेली आहे. आपण भौतिक सुख म्हणजे सुख नाही आहे, निब्बाणम परम सुख. निब्बाणाला प्राप्त करणं हे परम सुख आहे. आणि निब्बाणाच्या 4 अवस्था आहेत. श्रोतापन्न अवस्था, सकतागामी अवस्था, अनागामी अवस्था आणि अरहत अवस्था. शून्यता निब्बाण, निमित्त निब्बाण आणि अनिमित्त निब्बाण. हे ह्या लक्षणानुसार ही निब्बाणाची व्याख्या केली जाते. निब्बाण म्हणजे मृत्यू नव्हे, निब्बाण म्हणजे नि म्हणजे निशेष, वान म्हणजे तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. 108 प्रकारच्या तृष्णा ज्याने नष्ट केल्या, ज्याचं निर्मूलन झालेलं आहे त्या तृष्णांचं, ती सर्वोत्तम अवस्था म्हणजे निब्बाणाची अवस्था. तर अंतिम ध्येय काय आहे बुद्धिझमचं? स्वर्ग नरक तर नाहीच बुद्धिझम मध्ये, त्या निब्बाणाच्या अवस्था प्राप्त करा. ज्या प्रकारे अनाथपिंड, गृहपती, विशाखा माता यांनी या अवस्था प्राप्त केल्या होत्या त्याच अवस्था तुम्हाला प्राप्त करायच्या आहे. आणि यासाठी ही सगळी कुशल कर्म तुम्हाला करावं लागेल. आज जो आपल्या परिवाराने जे पुण्यकर्म जामीनकर परिवार करीत आहात, हे पुण्यकर्म अशाच प्रकारे तुमच्या हातून घडो, अशाच प्रकारे सद्धम्माचा तुम्हाला लाभ हो. हे पुण्यकर्म वारंवार तुमच्या हातून घडो. जे लोक पुण्यकर्म करतात, बुद्ध म्हणतात इद मोदती पेच मोदती, कतपुय्य उभयत्त मोदते, सो मोदती सो पमोदते, दिस्वा कम्म विशुद्ध मतलो. म्हणजे पुण्यकर्म करणारा हा वर्तमान काळातही सुखी असतो, जीवन जगताना मनुष्य लोकांमध्ये आणि मृत्यू नंतरच्याही लोकांमध्ये. जे भंतेजींनी जे 6 लोक सांगितले तसे तर 31 लोक आहेत. आपण बुद्धाला लोकविदू म्हणतो ना, ज्यांनी 31 प्रकारच्या लोकाला जाणलेल्या आहे. तावंतिसा लोका, परनिमित्त लोका, निम्मानरती लोका, ब्रह्मपारिसज्ज लोका, 31 प्रकारच्या गॅलेक्सी या लोकांमध्ये आहे. आणि जे लोक श्रद्धा संपन्न असतात, जे लोक शीलवान असतात, चारित्र्यवान असतात, ते लोक मृत्यूनंतर त्या लोकांमध्ये उत्पन्न होतात. आणि म्हणून ते लोक सुद्धा आपल्याला मदत करतात. तर अशा प्रकारे अशाच प्रकारचं पुण्यकर्म करत राहा. आज आपल्या जामीनकर परिवाराने जे काही पुण्यकर्म केलेले आहे ते सारे पुण्यकर्म तुमच्या परिवाराला प्राप्त हो. या पुण्यकर्माने तुम्हाला आयु, वर्ण, सुख, बल प्राप्त हो. या पुण्यकर्माने सर्व प्राणी सुखी हो, सर्वांचं मंगल हो, सर्व भयमुक्त, रोगमुक्त हो, अशी मंगल कामना करून आजच्या या देशनेला मी इथे समाप्त करतो. भवतु सब्ब मंगला, भवतु सब्ब मंगला, भवतु सब्ब मंगला.
समुद्र मच्छी घेऊन प्लेट आणा बरं खाली प्लेटा घेऊन